कदाचित जीवन हादस्यांमधून जाण्याचेच नाव आहे. पण काहींच्या जीवनात इतके हादसे का होतात? मन खूप कडवं झालं आहे. खिडकीबाहेर रात्रीचा काळोख पसरलेला होता. पडदा बाजूला केला होता. खांद्याला लागून 2 वर्षाचा लहान सोम खुदकत होता. न कळतच तो झोपला. पण ती अजूनही त्याला हलकेच थोपटत होती. 6 दिवसांनी भेटलेला सोम आईला भेटून अशा प्रकारे तिच्या गळ्यात पडून रडला की अंकिताचे अश्रू त्याच्या अश्रूमध्ये मिसळून गेले. आईचे तोंड आपल्या छोट्या हातामध्ये घेऊन इतक्या उतावळेपणाने चुंबन घेत होता की एवढ्या मोठ्या वादळातून गेलेली अंकिता सगळं विसरून त्यातच लीन झाली होती. खोलीत इकडे तिकडे फिरत अंकिताने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. खिडकीच्या बाहेर असलेल्या काळ्या अंधाराप्रमाणेच तिचा भूतकाळही काळाकुट्ट होता, वर्तमानही तसेच आणि कदाचित भविष्यही. तिने जीवनभर मागे उरलेल्या भूतकाळाच्या वाटेमध्येच फिरत राहायचं का? त्या हादशाला जास्त वेळ झाला नाही, पण असं वाटतंय की अनेक वर्ष गेली आणि ती खूपच वृद्ध झाली आहे. सर्व आठवणी तिच्या डोळ्यापुढे येऊ लागल्या. बाबांची सरकारी नोकरी होती. कायम ट्रान्सफर होत असत. शहरं बदलायची, घर, शाळा बदलायची, शेजारी बदलायचे. पण यावेळी पहिल्यांदाच एक एज्युकेशन कॉलेज मिळालं, जिथे प्रत्येक पावलावर शिट्ट्या ऐकू येत होत्या, विविध प्रकारचे आवाज ऐकू येत होते. याच कॉलेजमध्ये एक दिवस निशितची धडक झाली. 2 वर्ष सिनियर होता, पण रॅगिंग करणाऱ्यांपासून त्याने अंकिताला खूप वेळा वाचवलं. आणि मग वाचवण्याचा असा सिलसिला सुरू झाला की मित्रांमध्ये ती निगीतची खास मैत्रीण म्हणून ओळखली जाऊ लागली. मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना समजलं नाही. आता कॉलेजला जायचं कारण फक्त एकमेकांना भेटणं उरलं होतं. पुस्तके बाजूला ठेवून एकमेकांचा हात धरून तासनतास बोलण्यात वेळ कसा गेला हे कळायचंही नाही. पार्कमधला तो झुडूप सगळ्यांच्या नजरेत ओलांडून होत, त्यामुळे तिथे तासनतास बोलणे चालायचे. कपाळावर आलेल्या केसांना नीट करणे, गालावर हात फिरवणे, हे सारं चालू असायचं. पण त्या दिवशी निगीतचे हात तिला घट्ट धरू लागले. त्याच्या घट्ट पकडीतून सुटण्याचा प्रयत्न तिने केला, पण गरम श्वास आणि थरथरणाऱ्या हातांच्या पुढे हळूहळू तिने स्वतःची शुद्ध हरवली. नाही नाही म्हणत म्हणतही त्या गुन्ह्यापुढे ती शरण गेली होती. केलं तर दोघांनीच होतं, पण शिक्षा तिला दुसऱ्याच महिन्यात मिळाली. त्या झुडपात जिथे त्यांनी अपराध केला होता, तिथेच भीतीने डबडबलेल्या डोळ्यांनी तिने निगीतला ही बातमी सांगितली होती. तिला पूर्ण विश्वास होता की तो तिच्याबरोबर राहील, तिची साथ देईल. पण गोष्टी कशा वळणार हे तिला माहीतच नव्हतं. तो म्हणाला, "अरे काय मॉडर्न मुलगी आहेस, कोणतीही काळजी घेतली नाही का? गर्भपात करून टाक, सुटका करून घे. अजून तर शिकण्याचे आणि मजा करण्याचे दिवस आहेत. पुढे तर सगळं आयुष्य कमावण्यामध्ये आणि गृहस्थी चालवण्यातच घालवायची आहे." अंकिता थक्क होऊन त्याच्याकडे बघत राहिली. अस्पष्ट स्वरात एवढंच बोलू शकली, "हो, मूर्खच आहे मी, आधुनिक काळातली आहे, पण एवढं पुढे जाण्याचा विचार केला नव्हता." तो, "मग आता भोग ना. काय तुझं काहीच चूक नाही. कोणतीही जोरजबरदस्ती तर केली नव्हती. मग मी का भोगू? अजून माझं शिक्षण बाकी आहे, करिअर आहे, भविष्य आहे." "आणि माझं शिक्षण, माझं भविष्य, माझं करिअर काही अर्थाचं नाही का? तुला हा नको असलेला भार मीच का उचलू? मग टाकून दे ना." त्याचा स्वर चिडलेला होता. "मग हेच तुझं अंतिम निर्णय आहे? तू आपली कोणतीही जबाबदारी घेणार नाहीस? तो पैशाची मदत हवी असेल तर सांग, देतो." अचानक अंकितानं डोकं वर केलं. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चाताप नव्हता. अश्रूंना निर्दयतेने पुसून तिने वळून म्हणलं, "तुझं हे एक दानच माझ्यासाठी खूप आहे. याची जबाबदारी घेणं तू टाळू शकतोस, पण मी नाही. तुझा निर्णय मला मान्य नाही. असो, काहीही होईल, मी ही जबाबदारी एकटीनेच निभावेल." आणि निशब्द निगीतला तिथेच शांत बसवून ती कायमची त्या कुंजातून आणि निगीतच्या जगातून बाहेर निघून गेली. घरी कधी ना कधी हे प्रकरण उघडणारच होतं. बंद खोलीत एक वादळ आलं होतं, जिथे फक्त ती होती, आई होती आणि बाबा होते. ती शांत बसून सगळं ऐकत राहिली. ना ती आपल्या निर्णयावरून ढळली, ना तिने नाव सांगितलं. काय उपयोग, जो जबाबदारी घ्यायलाच तयार नाही, त्याच्यावर का थोपवायची? शेवटी कॉलेजचे शिक्षण मध्येच सोडून वेळेआधीच डोंगरावर एकटी राहणाऱ्या आईच्या
दूरच्या विधवा बहिणीच्या घरी जाऊन राहावं लागलं. विधवेचं ओझं पेलून तिथेच मुलाला जन्म देऊन त्या विधवा मावशीकडे मूल ठेवून जावं लागलं. बाबांची नवीन शहरात ट्रान्सफर घेऊन आले होते. तिथेच कुमारिका बनून पुढच्या परीक्षा पास करून तिने बँक परीक्षा दिली. नोकरी करणाऱ्या मुलीला आजकाल जास्त मागणी आहे हा अनुभव तिचे बाबा जाणून होते आणि त्यांनी आपले बळकट स्रोत वापरून तिला बँकेत चांगल्या ठिकाणी कामावर रुजू केलं. विधीपूर्वक घर वर शोधलं आणि योग्य मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. ते मुक्त झाले. रोहित आणि अंकिताचं घर आनंदाने भरून गेलं. अंकिता खुश होती. तिचं स्वतःचं घर होतं, पती होता, समाजात डोकं वर करून जगण्याचं अस्तित्व होतं. आई आणि बाबांनी तिच्या भूतकाळाच्या त्या पानांना घट्ट बंद केलं होतं आणि पुन्हा न उघडण्याच्या 1000 चेतावण्या दिल्या होत्या. तरीही कधीतरी मन जुन्या गोष्टी आठवून अस्वस्थ होऊन जात होतं. आणि अशातच तिच्या पोटात सगळ्यांच्या नजरेत तिचं पहिलं मूल आलं, जे दुसरं होतं. खरं तर त्याच उलट्या, तेच डोकं जड होणं. पण आता किती फरक होता. आग्रहाची कमी नव्हती. दूर राहणारी सासू जवळ आली होती. 5वा महिना लागताच प्रत्येक पावलावर शिकवणी द्यायची, प्रेम करायची. डॉक्टरांकडे जाण्याच्या प्रत्येक वेळी रोहित सोबत असायचा. फळं आणि टॉनिक आणून द्यायचा. तू आराम कर, नोकरी सोड, मी आहे ना अशी विनंती करायचा. सासूसुद्धा साथ द्यायची. अगं घरी बसा, आराम करा, कुठेतरी जा, फिरा. मग लहान मुलांसोबत कुठे जायला येणं कठीण होईल. जितकी मौज करायची आहे करून घ्या. सासूबाई कधी स्टोअररूममध्ये ठेवलेले जुने संदूक उघडून आपल्या लग्नाचे कपडे दाखवत, उन्हात ठेवत, तर कधी आनंदाने अल्बम काढून लांबच्या नातेवाईकांना, जे लग्नाला आले होते आणि जे येऊ शकले नाहीत, त्यांची ओळख फोटोंमधून करून देत होती. पाहिलंस का सुने, हा रोहित आहे. जेव्हा तो 10 महिन्याचा होता, हा नंदगोपाल, भाऊसाहेबांचा मोठा मुलगा संजय, आणि ही त्याची धाकटी मुलगी सुमिता. हिचा नवरा निगित आहे. ते बोस्टनला राहतात. 2 मुलं आहेत. तिथेच स्थायिक झाले आहेत. थंड श्वास घेत मम्मी पुढचं पान पलटायला लागल्या. निगितचा फोटो पाहून अंकिता थबकली. ती बाहेर आली, पण हे विचार करून की एवढ्या दूर गेलेलं लग्न आता इथे काय मागे वळून येणार आहे, तिने स्वतःला सांत्वना दिली. रोहितच्या वारंवार सांगण्यावरूनही ती नोकरी करत राहिली. तिच्या प्रत्येक इच्छेला जुमानणारे, तिला मान देणारे सर्वत्र पसरलेले होते आणि ती मात्र मुलाला हातात घेताच पहिल्याची आठवण येऊन फुटून रडली होती. त्याला मन भरून बघायलाही मिळालं नाही. आता त्याचं रूपही विस्मरणात गेलं आहे. होतं असं सासूने अनुभवी मान हलवली होती. पहिल्या मुलावर आनंदानं अश्रू निघतातच. हळूहळू अंकिता दुसऱ्या मुलासोबत आधीचं जगणं शिकू लागली. त्याने आता पहिल्यांदा अंग फिरवलं, तर त्यानेही याच महिन्यात अंग फिरवलं असेल. आता हा हातापायांनी चालू लागला, तर त्यानेही या दिवसातच ते शिकलं असेल. पण याला ती काय काय खाऊ घालत असे, कधी ज्यूस, कधी दूध बिस्किट. तो बिचारा ते सारं स्वाद कधी जाणूनच नव्हता. आणि मग तिने इतकी वर्ष दाबून ठेवलेले अश्रू बाहेर यायचे. त्याचं तर तिला काहीच माहिती नाही, अगदी नावसुद्धा नाही. त्याच्या एका पैशाचा हिशोब रोहित ठेवायचा. ती काहीच करू शकली नाही. आईची सक्त ताकीद होती, गाव आहे, जी गोष्ट तयार झाली आहे त्याच्यावर ठाम राहायचं आहे. असं काही करू नको की लोकांच्या आवाजात तुझं नाव निघावं. तो डोंगराळ भागात कुठं फिरत असेल, तो कोणासारखा दिसत असेल. तिला खूप इच्छा होत होती की 4 दिवसांची सुट्टी घेऊन एकदा तरी ती गायब व्हावी आणि त्याला पाहून यावं. पण प्रत्येक सुट्टीत रोहित सोबत असे, त्यामुळे असं काही विचारण्याचाही प्रश्न नव्हता. इतके दिवस सोबत राहिल्याने ती रोहितचा हट्टी स्वभाव नीट ओळखू लागली होती. जे लपलेलं आहे ते लपलेलंच राहिलं पाहिजे, यातच सर्वांचं भलं आहे. असेच दिवस चालू होते आणि मग दुसरं संकट आलं. आई वडील सिंगापूरला गेले होते. 10-12 दिवसांसाठी कोणाला सांगायचं हे कळेना, म्हणून अस्वस्थ झालेल्या धाकट्या बहिणीने घाबरून अंकिताला फोन केला. आईची बहीण चंदा मावशी, जी अल्मोडच्या जवळच्या गावात राहते, तिचा अपघात झालाय. खरं तर तिचा मुलगा शिव कारखाली गेला होता. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मावशी जास्त जखमी झाली आहे. त्या दोघांनाही शहरातील हॉस्पिटलमध्ये गंभीर स्थितीत आणलं आहे.
त्यांना आईची आठवण येते आणि तुझीही. आता सिंगापूरमध्ये आईशी बोलले आहे. आई म्हणते तुला जाऊन यायचं असल्यास जाऊ शकतेस. घाईघाईने सामान भरत असताना तणावग्रस्त अंकिताला रोहितने सावरले. मावशी आणि त्यांचा मुलगा अशा भयानक प्रसंगातून जात आहेत. तू नक्कीच जा. सोमला आई आणि आया सांभाळतील. मी देखील सोबत येतो. कदाचित माझी गरज असेल तिथे. सोबत प्रवास करताना स्टेशनवर उतरून आणि रुग्णालयात सोबत पोहोचल्यावर रोहितची जितकी भीती तिच्या मनात होती ते फक्त तीच समजत होती. अचानक मनात चमकले. मावशीने नाव किती योग्य दिलं आहे. जगाची विष पिऊन तोही नीलकंठासारखाच होईल. बाबांनी घट्ट बांधलेली पुष्टे काळाच्या आघाताने फडफडत उघडत होती. स्टेशनवरून थेट रुग्णालयातच पोहोचले. यंत्रामध्ये गुंतलेल्या मावशीच्या बेशुद्ध शरीराजवळ असलेल्या 6 वर्षाच्या बेशुद्ध शिवला पाहून अंकिताचे अश्रूचे बांध फुटले. त्याच्या मिठीत रडणारी अंकिता पाहून रोहितला तिच्यावर प्रेमाबरोबरच आश्चर्य वाटले. आणि आश्चर्य तेव्हा आणखी वाढले जेव्हा सोबत बसलेल्या स्त्रीने अंकिताला सावरत तिला वारंवार आधार दिला. बिटिया, तुझा मुलगा वाचेल. इतकी दुःखी होऊ नकोस. देव आहे. मावशीने आपली पर्वा न करता त्याला वाचवले आहे. देव तिचे नक्की ऐकतील. तुझा मुलगा. हजारो डंख रोहितच्या कानात टोचू लागले. स्तब्ध होऊन तो जवळ शांत बसून राहिला. कुणाच्या आवर्जामुळे शिव वाचला काही कळले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशींनाही शुद्ध आली. रोहितने मावशींना शुद्धीवर येताच पहिला प्रश्न विचारला. मावशी, हा शिव कुणाचा मुलगा आहे? देवाच्या दरवाजावर पोहोचणारी मावशी आता स्तब्ध झाली. खोटे बोलता येत नव्हते आणि सत्य कसे सांगावे? रोहित शिव माझाच मुलगा आहे. अखेर अंकिताने सत्य सांगून टाकले. तुझा? शंकेला सत्याची जोड मिळाली. रोहितच्या मनावरील उठणारी वादळे बवंडरात परिवर्तित झाली. नाराज रोहित परत जाऊ लागला. शांत अंकिताही त्याच्या सोबत होती. पूर्ण प्रवासात अंकिताच्या मनात विचारांची गर्दी चालू होती. जाताना शिवचे तोंड अपरिचित होते. आता तोंड ओळखीचे झाले होते. पण रोहित काय विचार करतोय? पुढे काय होईल? मनात विचारांचं वादळ सुरू होते. इकडे रोहितही मनात भरून बसला होता. लग्नाला 4 वर्ष होऊन गेली होती. एकदाही अंकिताच्या तोंडून हे सत्य उघड झाले नाही. पोटात किती खोल आहे हे इतक्या मोठ्या खोट्यासोबत पुढची वर्ष कशी जातील? सगळं काही खूप कठीण वाटत होतं. घरी पोहोचताच 6 दिवसांनी बिछडलेला सोम आईच्या गळ्यात पडून तुटून गेला. त्याला शांत करताना ती खूप बेहाल होत होती. व्यंगासारखा तिला बघत रोहित बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. बाहेर आल्यावर पाहिले की आई तिच्या खोलीत गेल्या होत्या. अंकिता खिडकीजवळ उभी होती. जणू बाहेरच्या अंधारात काहीतरी शोधत होती. सोम कधीच तिच्या मांडीवर झोपला होता. आया टेबलावर चहा ठेवून निघून गेली होती. चुपचाप पलंगावर बसून रोहितने टेबल जवळ ओढला. त्याने निर्णय घेतला होता. अंकिता, अखेर तू मला फसवले का? आज लग्नाला 4 वर्ष झाली आहेत. एकदाही तू साधा इशाराही केला नाहीस की तुझ्या जीवनात कुणी इतक्या खोलवर प्रवेश केला होता. एवढं मोठं फसवणूक. लोक तडजोड करतात की काळाबरोबर सगळं ठीक होईल. पण मी त्या वाट बघण्याच्या मूर्खपणात नाही पडू शकत. मला सरळसोट बोलायला आवडतं. मी अशी दुहेरी जिंदगी जगू शकत नाही की प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघितल्यावर माझ्या मनात तिरस्कार उभा राहील, शंका डोकं वर काढतील. तुझा विश्वासघात मला नको आहे. म्हणून मी रस्ताभर खूप विचार केला. मला तुझ्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही, तर वर्तमान आणि भविष्याशीही नाही. तू तुझं जीवन कसं हवं तसं जग. अजून तर संपूर्ण आयुष्याचा प्रवास पुढे आहे आणि तुझ्यासारख्याबरोबर तो प्रवास करणं माझ्यासाठी अशक्य आहे. सोमला छातीशी धरून अंकिता चूप बसून राहिली. तिला याची नेहमीच भीती होती. आई बाबाही याच भीतीने भरले होते. पुरुषांचा अहंकार खूप कडक असतो. जरी त्यांच्या जीवनात पत्नीच्या आधी किंवा नंतर
कितीही स्त्रिया येऊन गेल्या तरी त्याला आपल्या पत्नीच्या जीवनात पहिलाच पुरुष असायचं असतं, आणि शेवटचं देखील. या 4 वर्षात ती रोहितच्या सवयी आणि स्वभाव चांगले ओळखली होती आणि म्हणूनच शांत राहिली होती. पण हे रहस्य असं उघड होईल कुणालाही माहिती नव्हतं. सत्य समजल्यावर एकदा तिने हुश्य केलं होतं. वाटलं होतं की छाताडावरचा दगड उतरला आहे, पण रोहितचा गंभीर चेहरा पाहून पाहून तोच दगड चौपट वाढत होता. आता या सरळसोट बोलण्याच्या पुढे विनंती करण्याची काय संधी आहे? काय पाय धरून रडलं तरी माफी मिळायची अपेक्षा आहे? थंड श्वासाने अंग शहारलं. डोकं वर करून तिने विचारलं, हे संकट माझ्या जीवनात का आलं? कोणी केलं? याचं सगळ्यांशी तुला काही घेणं देणं नाही. कदाचित तुझ्या नजरेत मी अपवित्र, खोटी, कुटील झाली आहे. तुझ्यासाठी मुख्य गोष्टी म्हणजे तू आता माझ्याबरोबर जीवन घालवू शकत नाहीस. ज्याने हे वादळ माझ्या जीवनात आणलं तो मात्र आरामात आपलं जीवन जगू शकतो, फक्त म्हणून की तो पुरुष आहे. असो, तुला माझ्या भूतकाळाशी काही घेणं देणं नाही. जरी तू जाणतोस की स्त्रीच्या गर्भात मूल पुरुषच ठेवतो, कदाचित बलात्कार करून किंवा प्रेमाचा खोटा आधार देऊन, पण तुला त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही ना. असो, तू कधी सांगशील तेव्हा मी तुझं हे घर सोडून जाईन. तुझ्या घटस्फोटाच्या कागदपत्रावर मी कोणतीही अडचण येऊ देणार नाही. सोम आणि माझं जगणं माझ्या पगारात सहज चालेल. 1 मिनिट शांतता पसरली. मग रोहितचाच कडवट स्वर होता. सोम, तो तुझ्यासोबत कशाला जाईल? ज्या स्त्रीसोबत मी माझं आयुष्य घालवू शकत नाही, तिला माझ्या मुलाजवळ राहण्याची परवानगी कशी देऊ? त्याच्यावर तुझा काहीही हक्क नाही. तो या घराण्याचा आहे. तो इथेच राहील. तुला तुझ्यासाठी काही हवं असेल तर प्रत्येक महिन्याला पैसे देईन. का? तो एकटाच का या घराण्याचा कसा झाला? त्याला जन्म दिला आहे या घराण्याच्या या अपवित्र मक्कार सुनेने. तुझ्या त्याच्यावर काय हक्क आहे? तुझा तर फक्त 2 क्षणाचा आनंद होता, जो तुझं योगदान देऊन गेला. पण साऱ्या यातना तर त्याच्या गर्भात येण्यापासून मीच झेलल्या आहेत, आणि आज माझं त्याच्यावर हक्कच उरला नाही. वा, काय मस्त आहे. क्षणभर थांबून तिने रोहितचा चेहरा नीट पाहिला. एक निर्णय घेतला. माहिती आहे का तुला, शिव कुणाचा मुलगा आहे? ऐक आज. तुझ्या चुलत बहिणोबा निघित कॉलेजच्या काळात ही भेट मला दिली होती. त्याला मी किती समजावलं होतं लग्न कर, पण तो स्पष्ट नाकारत होता. त्याला त्याची नोकरी, त्याचं भविष्य दिसत होतं. तेव्हा तो फक्त माझी जबाबदारी होती, माझी चूक होती. त्याला काढून टाक किंवा जन्माला घाल, नाहीतर स्वतःच भोग, असं म्हणून सांगून तो सगळ्या जबाबदारीतून मुक्त झाला. आणि आज लग्नानंतर सोम झाला तर सगळं तुझंच आहे. त्याच्यावर माझा हक्क उरलाच नाही. वा, लग्नाआधी झालं तर बाईचं आहे, आणि लग्नानंतर हो तर पुरुषाचं झालं, त्याच्यावर बाईचा हक्क उरलाच नाही. जरी जन्म दोघांना बाईनेच दिला, दोन्ही वेळा तीच वेदना झालेली, तीच शारीरिक मानसिक दुःख सुख भोगले. वा रे वा, पुरुषांचा न्याय. भांबावलेल्या रोहितच्या चेहऱ्याकडे पाहणं थांबवून अंकिता फसफसून रडायला लागली. खोलीत फक्त तिच्या स्फोटक रडण्याचा आवाज ऐकू येत होता. 2 मिनिटांनी स्वतःवर ताबा मिळवत तिने आपले अश्रू पुसले. पुरेसं झालं. 4 पैसे हातात देऊन तुम्ही पुरुष सगळ्यांपासून मुक्त होऊ शकता. तुम्हाला जे हवं ते करू शकता. त्याने ही मोल चुकवण्याची गोष्ट केली होती. त्याचं बोलणं तूही बोलतो आहेस. मी त्यावेळी घेतलं नाही आणि आत्ता पण घ्यायचं नाही. मी माझी जबाबदारी स्वतःच सांभाळेन. शिवची जबाबदारी एकटी माझी होती, जी मी भीतीमुळे पूर्ण करू शकत नव्हते. पण आता गावातून त्याला बोलावून चांगल्या शाळेत शिकवून त्याचं भविष्य घडवण्याची जबाबदारी माझीच आहे. आणि एका भ्रष्ट आईच्या गर्भातून जन्मलेलं मूल तुझं घर अंगण अपवित्र कशाला करावं? सोमची जबाबदारीही माझीच आहे. तुम्ही दोघांनी मला जी गर्भपीडा दिली आहे मुलांच्या रूपात, तेवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे. मला तुझ्याकडून आणखीन काही नको. क्षणभर थांबून तिने शांत बसलेल्या रोहितच्या चेहऱ्यावर नजर रोखून दृढ स्वरात सांगितलं, कुठल्याही अटीवर सोमला मी सोडणार नाही, हे लक्षात ठेव. घटस्फोटाच्या कागदपत्रावर शांतपणे सही करण्याची माझी हीच अट आहे. आणि जर त्यात अडथळा आणशील तर तुझ्या नजरेत मी नीच घसरलेली बाई आहेच.
म्हणून मग कोर्टात उभं राहून तुझ्या खानदानाची निष्ठा सिद्ध करण्यात मीही मागे हटणार नाही. रोहितच्या उत्तराची वाट न बघताच अंकिता पलंगावरून उठली. दृढ पावलांनी सोमला छातीशी धरत तिने बंद दार उघडलं आणि बाहेर पडली. आता तिच्यात हादसे झेलण्याची ताकद आणखी वाढली आहे.